साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर महापालिका क्षेत्रामध्ये त्वरित सिटी बस चालू करा। सामाजिक कार्यकर्त्या मिनल दास। सोलापूर महापालिका परिक्षेत्रामध्ये अद्याप कित्येक दिवस झाले सिटी बस चालू नाही। याकडे सोलापूर महापालिका आयुक्त व सर्व नगरसेवक, सोलापूर नगरवासी यांचे हाल पाहत आहेत। या सर्वांनी झोपेचं सोंग घेतलेले आहे। यांना जाग कधी येणार आणि सोलापूर शहरात ताबडतोब सिटी बस कधी सुरू होणार, यासाठी अभिनव सामाजिक संस्थेच्या वतीनं सामाजिक कार्यकर्त्या मिनल दास व इतर महिला मंडळ व इतर महिलांसमवेत जनआंदोलनाद्वारे सोलापूर महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे। सोलापूर शहरात गेल्या काही वर्षांमध्ये लोकसंख्या मोठ्या झपाट्याने वाढली आहे। सोलापूर परिक्षेत्रामध्ये मोठी बाजारपेठ आहे। अनेक शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, मोठे हॉस्पिटल आणि कापड मार्केट आहेत। मोठे औद्योगिक क्षेत्र व कर्नाटक सीमेलगतचा भाग म्हणून ओळखले जाते। सोलापूर शहराचा भाग खूप मोठ्या परिसरात पसरलेला आहे। मात्र शहरात बस सेवा अगदी तुरळक प्रमाणात फक्त नावापुरतीच आहे। सोलापूर महापालिकेने नागरिकांची चेष्टा केल्यासारखी वागत आहे व सध्या नागरिकांना खालील समस्यांचा सामना करावा लागत आहे। 1. बस नसल्यामुळे शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पायी किंवा सायकलने जावे लागते। 2. खासगी रिक्षाचालक प्रवाशांकडून मनमानी भाडे वसूल करतात। 3. रोज कामावर जाणाऱ्या नागरिकांना वेळेत पोहोचणे कठीण होते व आर्थिक खर्च व वेळही जातो व आर्थिक दिशा मोठ्या प्रमाणात फटका बसतो। 4. ज्येष्ठ नागरिकांना रिक्षाचा प्रवास अतिशय त्रासदायक असतो, तो सहन करावा लागतो। 5. 70% रिक्षाचा प्रवासही महिला व मुलींना एकाकीपणाने करावा लागतो, त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवतो। 6. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी रिक्षात बसवली जातात, त्यामुळे रिक्षा पलटी होऊन अपघाताचे प्रमाण वाढते। असे अनेक कारणे आहेत। या अगोदरही आम्ही शहरातील सिटी बस सेवा सुरू व्हावी म्हणून अनेक वेळा निवेदने दिली आहेत। त्यानुसार महानगरपालिकेने आश्वासने दिले होते। प्रधानमंत्री ई बसेस योजनेअंतर्गत शहरासाठी 100 बसेस मंजूर करण्यात आली आहेत। या प्रशासनाचे करायचे काय? खाली मुंडीवर पाय. पालिका प्रशासनाचे करायचे काय? खाली मुंडीवर पाय. जागे व्हा, जागे व्हा, अधिकाऱ्यांनो जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, अधिकाऱ्यांनो जागे व्हा। सोलापूर शहरात बस चालू झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। सोलापूर शहरात सिटी बस चालू झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। आयुक्त काय झोपी गेलाय का मग? पंतप्रधान नरेंद्र मोदी आवाहन करतात की सार्वजनिक वाहनांचा वापर करून सोलापूर शहरातील सिटी बस जे आहेत ते डब घ्यायला आले। त्याचबरोबर सोलापुरात ई बसेस जे आहेत ते 100 येणार होत्या, ते अद्याप आलेल्या नाहीत। एकंदरीत या संदर्भात तुम्ही आंदोलन करता काय सांगा? आज अभिनव सामाजिक संस्थेच्या वतीने पूनमगेट जिल्हा परिषद या ठिकाणी आम्ही सिटी बस संदर्भात आंदोलन केलेलं आहे। या अगोदर देखील आम्ही शहरातली सिटी बस सेवा सुरू व्हावी यासाठी आंदोलन केले। त्यावेळेस आम्हाला महानगरपालिका प्रशासनाने आश्वासन दिले होते की जानेवारी महिन्यात 100 ई बसेस प्रधानमंत्री योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या आहेत आणि साधारणतः 30 बसेस या जानेवारी महिन्यापासून सोलापूर शहरात धावतील। परंतु अद्यापही 6 महिने उलटून गेले, सिटी बस सेवा सोलापुरातली सुरू झालेली नाहीये। यासाठी प्रशासनाच्या विरोधात आज आम्ही ह्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि प्रशासनाला आणखीन एकदा अंतिम आम्ही विनंती करणार आहोत की सोलापूर शहरातली सिटी बस सेवा ही सुरू करावी। कारण सोलापूर शहर हे यंत्रमाग कामगारांचं शहर आहे। कारखान्यामध्ये इथले कामगार जे जात येत असतात त्यांना जायला यायला त्रास होतो सिटी बस नसल्यामुळे, आणि सिटी बस बंद असल्यामुळे रिक्षावाले जे आहे ते मनमानी कारभार करत आहात। जवळपास तिप्पट ते चौपट भाडं रिक्षावाले लुटत आहेत लोकांना, त्यामुळे लोकांची हाल व्हायला लागली। आता शाळा कॉलेजेस सुरू झालेले आहेत, विद्यार्थी शाळा कॉलेजला जातात, परंतु त्यांना सिटी बस बंद असल्यामुळे विनाकारण जास्त पैसे खर्चावे लागतात। महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये रिक्षामध्ये महिला किंवा मुलींनी एकटेपणामध्ये प्रवास करत असताना त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होते। अशा अनेक समस्या ह्या सोलापूर शहरामध्ये सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करताना भेडसावत आहेत। परंतु महानगरपालिका प्रशासन हे झोपलेलं आहे, फक्त आश्वासनांचं गाजर आम्हाला देत आहे। सर्व प्रकारचे टॅक्सेस ह्या महापालिका प्रशासनाकडून लुटले जात आहेत आणि नुसत्या मोठ्या मोठ्या घोषणा केल्या जात आहेत। या सर्वांच्या निषेधार्थ आज या ठिकाणी आम्ही अभिनव संस्थेच्या माध्यमातून आंदोलन केलेलं आहे।